श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 3 आणि 4 आज आपण पाहणार आहोत। तर हा कथासार आहे मराठीतून, तर समजायला पण खूप सोपा आहे। तर सर्वांनीही श्रवण सेवा स्वामींच्या चरणी रुजू करावी। अध्याय 3 कथासार। मागील अध्यायांमध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले। आता या अध्यायांमध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे। मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले। तिथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले। मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले। अक्कलकोट येथे येताक्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविधाला चमत्कार दाखविला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला। केवळ पूर्वपुण्याईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपे कृपाधन चालत आले। कोणत्याही प्रकारचे योग तत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली। त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले। साक्षात श्री स्वामी रायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जन चकित झाले। राजे साहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले। भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात। तिथे राजांचे कौतुक ते काय। श्री स्वामी समर्थ। इथे 3रा अध्याय पूर्ण होत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर अध्याय कथासार 4। श्री स्वामी नामाचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होऊन इतके श्रेष्ठ कार्य करणाऱ्या अन्य धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होमहवन असे काही करण्याची गरज नाही। केवळ स्वामी नाम सतत घेत राहिल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्यूच्या खेपा चुकतात। मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले। चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अक्षयधन प्राप्त झाले। श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्यांच्या कुटुंबियांची हर तऱ्हेने परीक्षा घेतली। मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले। इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली। लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले। अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले। मात्र त्यात काही कुटील निंदकही होते। असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले। स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला। त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन आली। मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशांसमोर ठेवला, परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्याशी देखील काही खाऊ शकले नाहीत। अशातच संपूर्ण दिवस सरला। त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमायाचना करते झाले। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे 3रा आणि 4था अध्याय कथासार हा पूर्ण होत आहे आणि स्वामींच्या चरणी ही सेवा आपण आता रुजू करूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सर्वांना।